आणि शेतीची, शेतकऱ्याची, त्यांना मिळणाऱ्या बाजारपेठेची, हे सगळं आपण जाणतो, समस्या सगळ्याच. तर त्यावेळेस तुम्हाला हा विषय भावणं किंवा त्यावर लिहावंसं वाटणं हे अगदी अपरिहार्य आहे. पण ह्या दुसऱ्या पुस्तकाची निर्मिती म्हणजे पहिल्यापासून दुसऱ्यापर्यंतचा कालावधी किती लागला आणि याची सुरुवात कशी झाली, आणि त्याचबरोबर जोडूनच म्हणेल सलग की यात तुम्ही काय काय म्हणजे वाचकांनी काय वाचलं पाहिजे, तुमचा हेतू काय? तर हे दुसरं पुस्तक शेतापासून काटापर्यंत जे आलं ते खरं म्हणजे पहिलं पुस्तक लिहितानाच माझ्या डोक्यात यायला लागलं होतं. कारण पहिल्या पुस्तकात विषमता हा जो विषय आहे त्यामध्ये गरिबी म्हणजे पॉवर्टी हा अतिशय येतोच, म्हणजे तो त्याच्यामध्ये असतो. म्हणजे पॉवर्टीचा अभ्यास करताना मला असं लक्षात आलं की भारतातली सगळ्यात इंटेन्स पॉवर्टी जी आहे ते शेतीमध्ये. पॉवर्टीचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे आपण क्रॉनिक पॉवर्टी, म्हणजे जी पिढ्यानपिढ्या तुम्ही गरिबीतून बाहेरच मिळणार, आणि एक म्हणजे ट्रान्झिशनरी पॉवर्टी की बाबा काही पिढ्यांनंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या एक 5-6 पिढ्यापूर्वी आम्ही गोव्यात होतो, गोव्यामध्ये अतिशय गरीब होतो, पुण्यात येऊन राहिल्यावरती 2 पिढ्यानंतर आम्ही गरिबीतून बाहेर आलो. तर अशा पद्धतीची ट्रान्झिशनरी पॉवर्टी असते. तर ही क्रॉनिक पॉवर्टी ना ही सातत्याने वाढत चालली, आणि ही कुठे वाढत चालली तर शेती हा जो विषय आहे, शेतकऱ्यांची जेव्हा जमिनीचे छोटे छोटे तुकडे होतात, आपल्या हिंदू सक्सेशन ॲक्टमुळे आपल्याला छोटे छोटे तुकडे होत जातात, मुलाकडे जातो, मुलीकडे जातो, बांधावरनं भांडणं होतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग जेव्हा शेती छोटी व्हायला लागते, आणि विशेषतः ज्या भागामध्ये कोरडवाहू शेती आहे, जिकडे धरणाचं पाणी पोचलेलंच आहे, जिकडे वीज आठवड्यातनं 1-2 दिवस येते, अशा लोकांना गरिबीतनं बाहेर येण्याची साधनच उपलब्ध होती, आणि ते पिढ्या गरीब होते. आणि हा विषय माझ्या कंटिन्युअसली डोक्यात चालू होता अनर्थशास्त्राच्या वेळेस. आणि मग मी यांना म्हटलं की मी एक अनर्थशास्त्र 2 असं पुस्तक काढायचा विचार आहे. तर ते बघा प्रकाशकाचा कसा विचार असतो. ते म्हणाले 2 वगैरे अजिबात काढू नको, मग ज्यांनी एक वाचलं नाही ते 2 विकतही घेतले. ते म्हणाले वेगळा विषय लिही, वेगळा चॅप्टर लिही. मग मी म्हटलं बरं, मग मी शेतीचं सांगतो. आणि मग तेव्हापासून मग तो माझा अभ्यास सुरू झाला. हिंडायला लागलो, शेतकऱ्यांना भेटायला लागलो, शेतीत काम करणाऱ्या लोकांशी बोलायला लागलो, आणि मग त्याच्यातला अभ्यास करत 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 हे लिखाण सुरू झालं. ह्या पुस्तकाला जवळजवळ मला 1.5 वर्ष अभ्यास म्हणजे त्याच्यावरती फील्डवर्क पण होतं आणि डेस्क रिसर्च होतं. अशा पद्धतीनं हे पुस्तक झालं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अच्युत गोडबोले यांचा पण मला फोन आला की अरे तुझं ते अनर्थशास्त्र झालंय, पुढे काही लिहितोयस का, पुढचं काही करतोयस का, तुझं असं असं माझ्या डोक्यात आहे अर्थ शेतीवर केलं. तर त्यांनी खूप एन्करेज केलं. ते म्हणा नाही तू लिहिच आहे, कारण याच्यात असं किंवा अशा पद्धतीची मांडणी झालेली आहे. त्यांनी सुद्धा मला त्यांचे काही लेख पाठवले, त्यांचे विचार मांडणी केली, आम्ही बरेच वेळा चर्चा पण केली. त्यांचाही खूप फायदा आहे. मला वाटतं की हा विषय म्हणजे शेतकऱ्यांवर, शेतीवर आणि या सगळ्या गोष्टींवर असला तरी सुद्धा याची गरज अशी आहे की ती शहरी विशेषतः विद्यार्थ्यांपासून सगळ्यांना समजली पाहिजे, किंवा अगदी गृहिणी सुद्धा असेल तर आपल्या ताटात जे आपण अन्न मुलांना वाढतोय तर त्याच्या मागे केवढी मोठी कहाणी आहे हे कळलं पाहिजे. तर तुमच्या मनामध्ये म्हणजे तुम्ही या संबंधी चर्चा, गप्पा, व्याख्यानं असं काही करताय का? हां, म्हणजे हे पुस्तक लिहिण्यातच माझा जो हे आहे ते शेवटचा माझा चॅप्टर आहे, हा शहरी ग्राहकांसाठी बनवलेलं पुस्तक आहे. म्हणजे आपण जेव्हा सुखावस्थेत असतो तेव्हा आपला अन्नदाता इतका गरीब का, इतक्या पिढ्यानपिढ्या गरीब का, हा आपल्याला कधीच विचार येतो. कारण आपण पोट भरत असतो, आपण आनंदात असतो. पण हा विचार इन्स्टिगेट करण्यासाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे असं मी शेवटी लिहिलं. आणि म्हणून हे पुस्तकाचं सगळ्यात महत्त्वाचा माझा वाचक वर्ग कोण असला पाहिजे तर शहरी माणसं असली पाहिजे. आणि आपल्याला कळलं पाहिजे आपण काय खातो. म्हणजे आता शेवटच्या याच्यात ती कन्सेप्ट मांडली आहे की आपण फॅमिली डॉक्टरची कन्सेप्ट आहे की आपण एकाच डॉक्टरकडे पिढ्यानपिढ्या जातो, त्यांच्याशी बोलतो, त्यांना माहिती असतं. तर असा एखादा फॅमिली फार्मर का नको आपल्याला? कोण शेतकरी आपला, त्याच्या घरात काय आहे, त्याची मुलं शिकतायत की नाही, मुलगी शाळेला जाते की नाही, ही काळजी का नसावी आपल्याला? आणि मग अशी जर आपण काळजी केली, असा आपण संबंध केला तर तो शेतकरी कशाला आपल्याला रासायनिक खत घालून देईल? तो तुम्ही जर म्हणाला की मला तू अशी दे, मी तुला पैसे तुला एवढे नक्की देतो, तुला एवढी किंमत देईन, तू बाजारभाव काही दिला तरी अशा पद्धतीने आज आपल्याला परवडू शकतं का? तर 100% परवडू शकतं. आपण कित्येक गोष्टी फालतू खर्च करतो, कित्येक फालतू खर्चामध्ये किती भाववाढ होते.